नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण दलित चळवळीबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत। यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जसं की 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार या पद्धती हे ग्रामीण समाजाचे एक प्रकारे अंग होतं। आणि पूर्वीच्या काळामध्ये जातीची श्रम विभागणी ही व्यवसायाधिष्ठित होती, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये जे उत्तरवैदिक कालखंड आहे या काळामध्ये ही वर्ण व्यवस्था गुणावर आधारित जी पूर्वीच्या कालखंडामध्ये होती। दुसरं आहे की नंतरच्या टप्प्यामध्ये जाती व्यवस्था ही काय झाली, जन्मावर आधारित ही आणि मग ज्या अस्पृश्य जाती जमाती आहेत तर त्यांना त्यांची जी स्थिती आहे तर ती काही अंशी दयनीय होती। प्रत्येक घटकाला समान न्याय मिळाला पाहिजे अशा अर्थाची जी एक संकल्पना ही। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की मग हे जे दलित चळवळ आहे, ह्या दलित चळवळीमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे यांना जी आत्मगौरवाची किंवा आत्मसन्मानाची जी जाणीव, आपली जी एक पिळवणूक होते आहे ही केव्हा माहीत पडली गेली तर ते त्या कालखंडामध्ये ब्रिटिश सैन्यामध्ये प्रवेश मिळवला। आणि ब्रिटिश सैन्यामध्ये प्रवेश मिळाल्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये त्यांना हे लक्षात आलं की ह्या शिक्षण असेल, नोकरी असेल यामध्ये सहभाग घेतला गेला आणि सहभाग घेतला गेल्यानंतर हा आपल्यावर एक प्रकारचा अन्याय होतोय याची जाणीव ही भारतीय लोकांमध्ये झाली। आणि भारतीय लोकांमध्ये विशेषतः दलित चळवळीमध्ये त्या अर्थाने निर्माण झाली। आपण दलित चळवळीबद्दलचे 3 टप्प्यामध्ये ही माहिती पाहणार आहोत। नंबर 1 आंबेडकर पूर्व दलित चळवळ, त्याच्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांची दलित चळवळ आणि तिसरं आहे आंबेडकरांनंतरची दलित चळवळ। या अनुषंगाने आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्येही बघितलं गेलं तर विशेषतः ब्रिटिश समाज व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणत असताना आंबेडकर पूर्व दलित चळवळीबद्दलचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ते म्हणजे लोकहितवादी आहेत। जे लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी त्या कालखंडामध्ये लिखाण करत असताना या वर्ण व्यवस्थेमध्ये बोलत असताना त्यांनी असं सांगितलं की गुण कर्माधिष्ठित समाज व्यवस्थेचा पुरस्कार केला गेला, हे लोकहितवादी बद्दलचं सांगता येईल। दुसरं आहे की हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानवधर्म आणि परमहंस सभा यांच्या माध्यमातून त्यांनी जातीभेदाला विरोध दर्शवण्याची भूमिका घेतली गेली। विशेषतः न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, रामकृष्ण भांडारकर, बाबा पद्मनजी यांनी या समाज व्यवस्थेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या कालखंडामध्ये केला। आपण दलित चळवळीबद्दलचा अभ्यास करतो किंवा आंबेडकर पूर्व दलित चळवळीचा अभ्यास करत असताना आपल्याला हे जे महत्त्वपूर्ण जे आहे तर ते विशेषतः महात्मा ज्योतिबा फुले असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील, राजर्षी शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे, किसन फागोजी बनसोडे यांनी कोणकोणत्या पद्धतीने जे कृतिशील बाबी ह्या त्या कालखंडामध्ये घेतल्या गेल्या आणि त्यामधूनच खऱ्या अर्थाने दलित चळवळीचा उदय झाला असं आपल्याला त्या अर्थानं सांगता येईल। त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे पाहूया। विशेषतः महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी 1851 मध्ये नाना पेठेमध्ये अस्पृश्यांसाठीची पहिली शाळा त्या अर्थानं काढली गेली। त्या शाळेला सनातनी ब्राह्मण लोकांनी त्या कालखंडामध्ये विरोध केला गेला आणि विरोध केल्यानंतर त्या कालखंडामध्ये देखील 19 मे 1852 मध्ये पुण्यामध्ये त्यांचे जे मित्र आहेत सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या मदतीने त्यांच्या वाड्यामध्ये पुण्यामध्ये शाळा काढण्याची भूमिका त्यांनी त्या कालखंडामध्ये घेतली। त्याच्यानंतर 10 सप्टेंबर 1853 मध्ये महारमांग इत्यादी लोकांस विद्या शिकवण्याकरिता एक मंडळी स्थापन केली गेली आणि 1873 मध्ये महात्मा फुल्यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रकाशित केला गेला। त्याच्यानंतर आहे की त्यांनी अस्पृश्यांसाठी म्हणून सुरू केल्या गेलेल्या ज्या शाळा आहेत तर या शाळेला जे दक्षिणा फंड आहे या दक्षिणा फंडांमधून 25 रुपये ही त्यांना मदत त्या काळामध्ये झाली होती। दुसरं आहे की महात्मा फुल्यांनी ज्या शाळा सुरू केल्या गेल्या त्या शाळेमध्ये मोरेश्वर रामचंद्र असतील, धुराजी आप्पाजी चांभार असतील, विनायक गणेश असतील, धोंडो सदाशिव, राघोजी हे शाळेमध्ये त्यांच्या शिक्षक म्हणून हे त्या कालखंडामध्ये कार्य करत आहेत। उलट महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये 1852 मध्ये
दलितांसाठी एक वाचनालय काढलं गेलं आणि काही सुशिक्षितांनी त्या वाचनालयाला मदत करण्याची भूमिका घेतली. विशेषतः लहुजी साळवे आणि राघोजी महार हे मुलांना वस्तीमधून शाळेत आणण्याचं काम त्या काळामध्ये करत होते. महात्मा फुलेंनी 1868 मध्ये त्यांच्या वाड्यातील पाण्याची विहीर आणि जी आहे ज्याला आपण हौद म्हणतो तर ती अस्पृश्यांसाठी खुली करण्याचं एक महत्त्वपूर्ण पाऊल त्या काळामध्ये उभं केलं गेलं. म्हणजे पुण्यामध्ये त्या काळामध्ये अस्पृश्यांसाठी असणाऱ्या पाण्याची विहीर वेगळी असायची आणि जे प्रश्य आहेत जे उच्चवर्णीय आहेत तर त्यांच्यासाठी म्हणून एक विशिष्ट विहीर असायची. त्यावेळी त्या विहिरीवर दुसऱ्या म्हणजे अस्पृश्यांना जाता येणार नाही ही भूमिका त्या अर्थाने असायची. त्यामुळं महात्मा फुलेंनी वैयक्तिक स्वतःच्या घरातील पाण्याची विहीर ही अस्पृश्यांसाठी म्हणून खुली करण्याचं काम त्यांनी त्या कालखंडामध्ये केलं. एवढंच नाही तर महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये विधवा पुनर्विवाहासाठी त्या कालखंडामध्ये काय केलं, प्रयत्न करण्याची भूमिका घेतली गेली, हे एक सांगता येईल. त्यानंतर जे दलित चळवळीमध्ये जे महत्त्वपूर्ण भूमिका ज्यांनी पार पाडली गेली तर ते म्हणजे गोपाळ बुवा वलंकर यांचा जो अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य करत त्याच्या अगोदरची जर पार्श्वभूमी जर बघितली गेली तर ते 1886 मध्ये लष्करामध्ये हवालदार म्हणून त्या कालखंडामध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी 1894 मध्ये मुंबई प्रांताच्या मुख्य लष्कराधिकाऱ्यांना जे लष्करी अधिकारी आहेत त्यांना एक पत्र लिहिलं गेलं होतं जे की हे विनंती पत्र कोकणातलंच नव्हे तर महाराष्ट्रामधील सर्व दलित चळवळीबद्दलचा एक लिखित दस्तावेज आपल्याला त्या अर्थानं सांगता येईल. त्यांचं सगळ्यात जे महत्त्वपूर्ण काम आहे तर त्यांनी ते म्हणजे 1888 मध्ये त्यांनी विटाळ विध्वंसक नावाची एक पुस्तिका लिहिली गेली आणि त्या पुस्तिकेमध्ये त्यांनी अस्पृश्यतेचं खंडन करण्याची भूमिका घेतली गेली. त्याचबरोबर त्यांनी 1890 मध्ये दापोलीमध्ये जे कार्य केलंय स्थापन केलेली संस्था आहे तर ती म्हणजे अनार्य दोष परिहार ही पहिली अस्पृश्य उद्धारक संस्था ही त्यांनी स्थापन केली गेली. सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब ज्यावेळेस आपण गोपाळबाबा वलंकर यांच्याबद्दल पाहतोय त्यावेळेस त्यांच्या दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या लक्षात ठेवायचं आहे. नंबर 1 की जे त्यांनी 1888च्या कालखंडामध्ये कोणतं एक पुस्तिका लिहिली ते म्हणजे विटाळ विध्वंस, नंबर 1. नंबर 2 ची कोणती आहे 1890 मध्ये त्यांनी कोणती संघटना स्थापन केली गेली, अनार्य दोष परिहार नावाची संघटना त्यांनी त्या कालखंडामध्ये स्थापन केली, हे एक आपल्याला सांगतोय. दुसरं जे शिवराम जानबा कांबळे जे दलित चळवळीचे जे अग्रेसर नेते म्हणून त्या अर्थाने काम केलं गेलं तर त्यामध्ये 1904 मध्ये शिवराम जानबा कांबळे यांनी दलित चळवळीचं नेतृत्व करण्याची भूमिका घेतली गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळामध्ये जे पहिले पत्रकार मुद्रक आणि प्रशासक म्हणून त्यांनी त्या काळामध्ये काम केलं गेलं. 1904 मध्ये त्यांनी श्री शंकर प्रसादकीय सोमवंशी हितचिंतक मित्र समाज नावाची संस्था ही त्यांनी त्या काळामध्ये काढली गेली. यांच्यामध्ये शिवराम जानबा कांबळे यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण जी लक्ष वेधण्याची भूमिका आहे किंवा जे परीक्षेला विचारलं गेलंय तर ते आहे श्री शंकर प्रसादकीय सोमवंशी हितसंचक मित्र समाज नावाची संघटना किंवा संस्था ही त्यांनी स्थापन केली गेली. यांनी प्रेरणा जी घेतली ती कोणाकडून घेतली, एक तर म्हणजे महात्मा फुले आणि दुसरं बाबा पदमनजी यांच्या लेखांमधून किंवा त्यांच्या कार्यामधून प्रेरणा घेतली गेली. शिवराम जानबा कांबळे यांचं जे वेगळं वैशिष्ट्य राहिलं तर ते वेगळं वैशिष्ट्य कोणतं तर त्यांनी असं सांगितलं गेलं की वेद हे ईश्वर निर्मित नाही तर ते मानव निर्मित आहेत. अस्पृश्यतेला हिंदू धर्मामध्ये जर बघितलं गेलं तर कशाचाही आधार नाही असा एक भाग हा शिवराम जानबा कांबळे यांनी सांगितला. दुसरं कोल्हापूरच्या मराठा दिनबंधूमध्ये प्रकाशित केलं गेलेलं जे निर्भयपणे आणि परखडपणे जी एक मांडण्याची भूमिका त्या कालखंडामध्ये घेतली गेली त्यावेळेस त्यांचे जे मतं आहेत तर ती किती अधिक स्पष्टपणाची आहेत हे आपल्याला त्या अर्थाने दिसतं की जर एखादा कनिष्ठ वर्णीय आहे आणि त्यांनी जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर मात्र तो काय होतो,
तो त्याज्य होतो, किंवा त्या अर्थाने जर बघितलं की परशास पात्र होतो. म्हणजे ख्रिश्चन धर्मीय हे स्पृश्य अस्पृश्य असा भेदाभेद मानत नाही, तर ते सर्वांना सामावून घेत आहेत. तसं हिंदू धर्मियांमध्ये मात्र काय होतं की अस्पृश्यांना दूर लोटणं, त्यांच्याबरोबर स्पर्श न करणं अशी एक भूमिका त्या काळामध्ये चालू होती, हे एक आपल्याला सांगता येईल. म्हणून त्यांनी त्या अर्थाने असं सांगितलं गेलं की अहो, आमचे दुःख हिंदू ब्राह्मण बंधूंना हे कसं कळत नाही, अशा अर्थाचा एक भाग त्यांनी त्या अर्थाने सांगितला. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस जे 2 गट उदयाला आली होती, एक म्हणजे जहाल गट आणि दुसरा म्हणजे मवाळ गट. तर त्यामध्ये जे नवीन जहाल गट आहे, तर त्यांनी या जहाल गटाला टीका करत असताना त्यांनी असं सांगितलेलं की हा नवीन दांडगा टवाळ पक्ष आहे, अशी टीका केली गेली. दुसरे आहेत ते म्हणजे राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल आपण त्या अर्थानं पाहूया. ज्यावेळेस ही राजश्रीची ही पदवी आहे, तर राजश्री ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने ही शाहू महाराजांना त्या कालखंडामध्ये बहाल केली गेली होती. शाहू महाराजांचं जे वेगळं वैशिष्ट्य राहिलंय ते वैशिष्ट्य कोणतं, तर त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत करण्याची भूमिका घेतली. म्हणजे हे एक आपल्याला सांगता येईल. स्त्रियांचा शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी म्हणून त्यांनी राजाज्ञा त्या काळामध्ये काढल्या गेल्या. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीनं शाहू महाराजांनी 1919 मध्ये सवर्ण आणि अस्पृश्य यांच्या ज्या शाळा वेगवेगळ्या त्या अर्थाने भरत होत्या, तर त्या पद्धत जी आहे तर ती पद्धत त्यांनी त्या कालखंडामध्ये काय केली, बंद करण्याची भूमिका घेतली गेली. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यामध्ये आंतरजातीय विवाह हे लावण्यासाठी म्हणून त्यांनी त्या कालखंडामध्ये कायदा केला गेला आणि तसे आंतरजातीय विवाह देखील त्या काळामध्ये केले. जसे की इंदोरचे होळकर असतील तर ते धनगर समाजाचे आहेत. धनगर आणि मराठा यांचे विवाह लावण्याची देखील काम हे त्या कालखंडामध्ये राजर्षी शाहू महाराज यांनी केलं गेलं होतं. त्यांनी त्या काळामध्ये बहुजन समाजाला राजकीय प्रक्रियामध्ये सहभागी करून घेण्यासाठी म्हणून त्यांनी 1916 मध्ये निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन नावाची संघटना ही त्यांनी त्या कालखंडामध्ये स्थापन केली गेली. दुसरं त्यांनी त्या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वेदोक्ताचं प्रकरण, जे शाहू महाराजांच्या काळामध्ये जे घडलं. वेदोक्त प्रकरण म्हणजे की जे वेद आहेत ह्या वेद उच्चार करण्याचा अधिकार त्रयवर्णिकांना होता. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना वेदोक्त उच्चार करण्याचा अधिकार या तिघांना होता. परंतु शाहू महाराज ज्यावेळी त्या कालखंडामध्ये कोल्हापूर संस्थानाच्या काळामध्ये ज्यावेळेस आंघोळीला गेले त्यावेळेस तिथला जो काही त्यांचा राज्यकारभारामधला जो काही ब्राह्मण आहे तर तो वेदमंत्र जो आहे तर तो वेदमंत्र म्हणत नाही हे त्यांच्या राजाराम शास्त्री भागवत यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी मात्र पुन्हा काय केलं की त्यांना वेदोक्त मंत्र उच्चार करण्यासाठीचा सल्ला दिला गेला. त्यावेळेस ते म्हणाले की राजे, तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हणता येणार नाही. मग त्या कालखंडामध्ये जो काही वाद निर्माण झाला तर त्यावेळी नंतरच्या टप्प्यामध्ये शाहू महाराजांनी क्षात्र मराठ्यांसाठी म्हणून एक क्षात्र जगद्गुरूची स्थापना ही त्या काळामध्ये शाहू महाराजांनी केली गेली होती. हे एक आपल्याला सांगता येईल. दुसरं 1917च्या कालखंडामध्ये त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा हा त्या कालखंडामध्ये पास केला गेला आणि विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता ही त्यांनी त्या काळामध्ये दिली गेली. दुसरं त्यांनी त्या काळामध्ये विशेषतः मागासलेल्या लोकांसाठी म्हणून जे शिक्षणामध्ये राखीव जागा असल्या पाहिजे यासाठीची तरतूद केली गेली आणि हा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी 6 जुलै 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये मागास जातींना 50% जागा ह्या राखीव असतील असं करणारं भारतामधलं पहिलं संस्थान हे एक आपल्याला त्या अर्थानं सांगता येईल. तिची अंमलबजावणी देखील त्यांनी त्या कालखंडामध्ये तात्काळ करण्याची भूमिका घेतली गेली आणि तशा सूचना ह्या अधिकाऱ्यांना देखील दिल्या गेल्या. उलट अस्पृश्यांना सरकारी नोकऱ्या हे मिळवून देणं, त्याचबरोबर शाळा असतील, दवाखाने असतील, पाणवठे असतील किंवा सार्वजनिक विहिरी असतील तर ह्या अस्पृश्यांसाठी खुली करण्याची भूमिका ही शाहू महाराजांनी त्या काळामध्ये घेतली गेली. तत्कालीन
अस्पृश्यांना समतेने वागवावे यासाठी म्हणून गंगाधर कांबळे कोल्हापूरमध्येच एक हॉटेल टाकून देण्याची भूमिका घेतली गेली, किंवा वैयक्तिक स्वतः एक चहा पिण्यासाठी म्हणून त्या अर्थाने जात होते. त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये जी देवीसाठी म्हणून जे स्त्री किंवा पुरुष सोडलेला असतो, तर त्याच्यामध्ये जी देवदासी जी प्रथा आहे तर ती बंद करण्याची भूमिका ही शाहू महाराजांनी त्या अर्थाने बंद केली गेली. त्याच्यानंतर आहेत महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या संबंधीचं. त्याच्यामध्ये सयाजीराव गायकवाड जे आहेत तर त्यांनी सर्वात पहिल्यांदा संपूर्ण देशामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण लागू करणारं बडोदा संस्थान हे देशातलं पहिलं राज्य म्हणून आपल्याला त्या अर्थानं सांगता येईल. मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं कार्य हे सयाजीराव गायकवाड यांनी त्या अर्थाने केलं गेलं. एवढंच नाही तर 1909 मध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी म्हणून त्यांनी शिष्यवृत्त्या ह्या लागू केल्या गेल्या आणि उच्च शिक्षणाची सोय ही सयाजीराव गायकवाड यांनी सुरू केली गेली. औद्योगिक आणि कला शिक्षणाकरता कलाभवन हे त्यांनी स्थापन केलं गेलं. प्राच्यविद्या मंदिर या संस्थेच्या वतीनं प्राचीन संस्कृत ग्रंथाचं संशोधन आणि प्रकाशन करण्यासाठी म्हणून त्यांनी त्या काळामध्ये उत्तेजन देण्याची भूमिका घेतली गेली. आणि सयाजीराव गायकवाड यांनी सयाजी साहित्यमाला आणि सयाजी बाल ज्ञानमाला या 2 मालांमधून त्यांनी उत्तम ग्रंथाची त्या अर्थाने काय केली, भाषांतर प्रकाशित करण्याची भूमिका त्या अर्थाने घेतली गेली. त्यानंतर सामाजिक सुधारणेसाठीची एक साक्ष देणारी जी कार्य सयाजीराव गायकवाड यांनी केली गेली, त्याच्यामध्ये त्यांनी पडदा पद्धत असेल, त्याच्यानंतर बालविवाहाला बंदी असेल, जो कन्या विक्रय आहे किंवा मिश्र विवाहाचा पुरस्कार हे त्यांनी त्या अर्थाने घेतला गेला. एवढंच नव्हे तर स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देण्याची भूमिका देखील त्या अर्थाने दिली गेली. अस्पृश्यांना किंवा अस्पृश्यता निवारण किंवा विधवा पुनर्विवाह यासाठीच्या सुधारणा त्यांनी घडवून आणल्या. घटस्फोटासंबंधीचा जो कायदा आहे तर तो कायदा पहिल्यांदा सयाजीराव गायकवाड आहे तर त्यांनी बडोदा संस्थानामध्ये लागू करण्याची भूमिका घेतली गेली. हरिजनांसाठी म्हणून त्यांनी जवळजवळ 18 शाळा ह्या बडोदा संस्थानामध्ये काढल्या गेल्या. आणि 1882च्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी म्हणून देखील त्यांनी शिष्यवृत्ती चालू केली गेली. उलट त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेऊन आल्यानंतरच्या काळामध्ये त्यांना संस्थानामध्ये उच्च पदावर नेमणूक केली गेली. त्याचबरोबर सुधारणांचा प्रत्यक्ष पुरस्कार करणारा राष्ट्रीय आणि सामाजिक परिषद जी त्या कालखंडामध्ये स्थापन केली गेली त्याचं अध्यक्षपद देण्याचा मान हा 1904च्या कालखंडामध्ये त्यांना मिळाला. त्याच्यानंतर आपण पाहूया विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी म्हणून त्या काळामध्ये गेले होते आणि शिक्षण घेण्यासाठी म्हणून गेल्यानंतर त्यांचा संबंध जो प्रार्थना समाजामध्ये आला आणि प्रार्थना समाजामधली जी तत्व आहेत तर ती त्यांना आवडली आणि ते प्रार्थना समाजामध्ये सहभागी झाले. आणि प्रार्थना समाजामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की जे काही प्रश्न अस्पृश्यता उच्च नीचपणा जो काही मांडला जातोय तर त्यामध्ये मग त्यांनी असं म्हणतायत की अस्पृश्य बांधव जे आहेत तर त्यांच्यावर जो काही अन्याय होतोय तर तो दूर करण्यासाठी म्हणून त्यांनी 18 ऑक्टोबर 1906 मध्ये डिस्प्रेड क्लासेस मिशन नावाची एक संस्था ही त्यांनी त्या कालखंडामध्ये काढली गेली. दुसरं त्यांनी 1828 मध्ये पुण्यामध्ये शेतकऱ्यांसाठी इंडिया एक परिषद ही त्या काळामध्ये भरवली गेली होती जी डिस्प्रेड क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया नावाची जी काही संघटना त्या अर्थानं स्थापन केली गेली. त्याचा जो मूळ उद्देश आहे तर त्याचं मराठीत भाषांतर जर बघितलं गेलं डिस्प्रेड क्लासेस मिशनचं तर ते म्हणजे भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळ या संस्थेची स्थापना ही मुंबईमध्ये त्या अर्थाने केली गेली. या संस्थेची जी प्रमुख उद्दिष्ट आहे तर ती प्रमुख उद्दिष्ट कोणती तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणं. नंबर 2 त्यांना नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध करून देणं. तिसरं आहे त्यांच्या अडचणीचं निवारण करणं. अस्पृश्यांना खऱ्या धर्माची शिकवण देणं हाही त्यांचा त्या अर्थाने होता. आणि या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण असेल, त्यांना रोजगाराच्या संधी असतील,
नोकरीच्या संधी असतील, भेदाभेद अत्याचार जो होतोय तर तो दूर करणं हे विठ्ठल रामजी शिंद्यांनी केलं गेलं. विठ्ठल रामजी शिंद्यांनी त्या काळामध्ये ही जाती व्यवस्था मोडून काढण्यासाठी म्हणून त्यांनी हा एक प्रयोग त्या अर्थाने केला गेला की जे खेड्यांमध्ये असणारे जे गाव आणि महारवाडा असे जे काही बंदी वेगळेपणा जो आहे तर हा वेगळेपणा आपण जोपर्यंत मोडून काढू शकत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ही जातीभेद मोडू शकत नाही अशी भूमिका विठ्ठल रामजी शिंद्यांनी घेतली. इव्हन वैयक्तिक स्वतः ते महारवाड्यांमध्ये देखील राहायला गेले. हे एक विठ्ठल रामजी शिंद्यांबद्दलचे वेगळेपण सांगता येईल. त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम हे हाती घेतले गेले. विशेषतः अस्पृश्य मुलांसाठी शाळा चालू केल्या गेल्या, शिवणकामाचे वर्ग त्यांनी त्या काळामध्ये चालू केले गेले, त्यांच्यासाठी वसतिगृह उघडली गेली, प्रबोधन म्हणून त्या कालखंडामध्ये व्याख्यान आयोजित करणं, कीर्तने आयोजित करणं, लोकांमध्ये बदल घडवून आणणं हे विठ्ठल रामजी शिंद्यांनी केलं गेलं. जे आजारी लोक आहेत या आजारी लोकांना मदत करणं असेल किंवा त्यांची सेवा करणं असेल हे त्यांनी त्या डिस्परेट क्लासेस मिशनच्या अंतर्गत कार्य केलं गेलं. त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर या डिस्परेट क्लासेस मिशन जी आहे तर त्या मिशनच्या शाखा ह्या वेगवेगळ्या भागांमध्ये उघडल्या गेल्या. त्यामध्ये अकोला असेल, अमरावती, इंदोर, कोल्हापूर, ठाणे, दापोली, पुणे, भावनगर, मद्रास, मालवण, मुंबई, सातारा आणि हुबळी या ठिकाणी त्यांनी शाखा उघडल्या गेल्या.